तर अशा प्रकारे शिवाजी विद्यापीठ मला असं वाटतं की नवीन उंचीवर निश्चितच नेण्याचा माझा प्रयत्न असेल. मी एक थोडं ऑब्झर्व केलेलं आहे की आपल्या विद्यापीठाचं प्लेसमेंट जे आहे, येताना मी सगळा कमिटी समोर सुद्धाही मी मांडलं, तर प्लेसमेंट हे 59% आहे आणि मीडियन सॅलरी जी आहे ती 3 लाख आहे. जर आपण जाधवपूर किंवा बाकीची विद्यापीठं बघितली तर प्लेसमेंट हे 85%च्या पुढं असतं आणि मीडियन सॅलरी ही 8 लाखाच्या पुढं असते. म्हणजे आपल्याला जर NIRFच्या 50मध्ये यायचं असेल आणि विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थानं फक्त रँकिंगसाठी नाही तर खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना आकर्षित करायचं असेल, त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं असेल, तर मला वाटतं की हे सगळं सुधारण्याची गरज आहे. सॉफ्ट स्किल्स विद्यार्थ्यांना देण्याची गरज आहे. आणि मी आत्ताच जे म्हटलं की सॉफ्ट स्किल्स, हार्ड स्किल्स ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि लाईफ स्किल्स या सगळ्या गोष्टी देण्याची गरज आहे. दुसरा एक माझा प्रयत्न राहील तो म्हणजे फक्त IQ, इंटेलिजंट कोशंटवर विश्वास न ठेवता विद्यार्थ्यांच्यामध्ये इमोशनल कोशंट EQ, सोशल कोशंट SQ, टीम कोशंट TQ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेझिलियन्स कोशंट, म्हणजे विद्यार्थी किती निगेटिव्हिटी पचवू शकतो आणि परत तो किती सातत्याने प्रयत्न करू शकतो. तर IQ पासून RQ पर्यंतचा जो प्रवास आहे, IQ, EQ, SQ, TQ, RQ हा प्रवास आपल्याला घडवायचा आहे आणि तो प्रवास घडवताना आपल्याला तो NEPच्या माध्यमातून घडवायचा आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला सगळ्या ॲफिलिएटेड कॉलेजेस जे आहेत त्यांना पण सक्षम करायचं आहे. नवीन जे प्रवाह येतात जगामध्ये त्या दृष्टीने आपल्याला विद्यार्थ्यांना ज्याला म्हणतात आपण की ते कसे त्याला सामोरे जाऊ शकतील, दे विल स्टँड टॉल असं जे म्हणतात ते आपल्याला त्यांना घडवायचं आहे आणि खऱ्या अर्थानं सक्षम नागरिक बनवण्यासाठी आपला नेहमीच प्रयत्न राहील.